हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आता श्रीरामपूरमध्ये आलेले आहे. तुम्ही बघू शकता हे पाठीमागचं बॅकग्राऊंड माझ्या घराचं आहे. मी मम्मीचं पण खूप दुखत होतं, खूप म्हणजे तिच्या पांढऱ्या पेशा कमी झाल्या होत्या आणि त्यामुळे मी आता माझे जवळजवळ 10 ते 12 दिवस मी तिथं नाशिकला होते. दिवाळीच्या सणासाठी गेले होते आणि नेमकं कार्यक्रम पण मध्येच निघाला आणि क्रमाच्या नंतरून मम्मीला बरं नव्हतं वाटत, म्हणून जवळजवळ माझे 10 ते 15 दिवस तिथे गेलेले आहे. आणि त्यामुळं मग दादाचे पप्पा पण म्हणत होते तू येऊन जा म्हणून. त्यामुळे ना त्याच्यासाठी मला मग त्यांचं पण थोडंसं आता ऐकावं लागतं नवऱ्यांचं, आहे की नाही, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. त्यामुळं मग मी आले इकडं. थोडं बघ सकाळी फोन केला म्हटलं मम्मीला, तर ती म्हटली की बरं वाटतं म्हणून. तर मग मी आलेले इकडं. तुम्ही बघू शकता मी आताच आलेले, नुकतीच माझी बॅग पण तशीच पडलेली आहे. आणि मी त्यांच्याकडनं भरपूर काही गिफ्ट्स आणि खायला पण भरपूर काय आणलेलं आहे. मम्मीने मला शंकरपाळ्या बनवल्या होत्या, चिवडा बनवला होता. तर मी नेमकं त्याचे व्हिडिओ टाकायचं राहून गेलं, कारण की ते व्हिडिओज माझ्या मम्मीच्या फोनमध्ये काढले होते मी. आणि ते फोनमध्ये तिच्या फोनमध्ये असल्या कारणाने ते काही मी एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला पण ते झालेच नाही. त्यामुळं ते मग चिवडा कसा बनवला माझ्या मम्मीने, करंज्या कशा बनवल्या, लाडू कशी बनवलेले, ते सगळ्याचा व्हिडिओ त्याच्यामध्ये होता. पण त्यात राहून गेलं ते राहूनच गेलं. शेव पण आम्ही आमच्या घरच्या घरी बनवले होते, तर मग ते पण मी तुम्हाला दाखवलं असतं. पण ते मी आता जसं ते मला मिळालं ना तिचा मोबाईल, मग तसं मी तो मोबाईल घेऊन करून घेईल. मग तिच्याकडनं मी ते व्हिडिओज घेतले ना, त्याचे एडिटिंग करून मग माझ्या बहिणीचं पण लग्न आहे 2-3 दिवसामध्ये. 22 नोव्हेंबर म्हणजे 22 नोव्हेंबरला तिचं लग्न आहे. तर मग त्या दिवशी मी म्हणजे आता आधीच जाणार आहे. 20 नोव्हेंबरला म्हणजे आपल्या 20 नोव्हेंबरला आपले तर इलेक्शन आहे. इलेक्शनचं वोटिंग करणार मी. तुम्ही पण सगळ्यांनी करायचं, वोटिंग करणार आणि मग मी जाणार. मग ते इलेक्शन झालं का मग तिच्याकडे लग्नाला जाणार मी. लग्नाला जाऊन आल्यावरती म्हणजे तिथं गेल्यावरती तिचा फोन घेणार मी, सगळे व्हिडिओ घेणार. तेव्हा तुम्ही बाकीचे जे कशा प्रकारे केले काय ते काय म्हणतात ना, कसं असतं की म्हणजे वयस्कर बायकांना आहे ना जर आपल्यापेक्षा चांगलं येत असतं. भलेही मला येत आहे पण मग त्यांना माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे येत असतं. त्यामुळे मी आहे ना तिला म्हणजे तिच्याकडनं तिचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. बिर्याणी पण बनवली होती माझ्या मम्मीने. म्हणजे माझी खूप 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 खातिरदारी झालेली यावेळेस. मी माझ्या भावाकडे पण गेले होते, विशालकडे, आणि त्यांनी पण मला कपडे घेतले. दादूला पण कपडे घेतलेले, त्यांनी पण मला कपडे घेतले. दादूला पण कपडे घेतलेले आणि दादूला 2 ड्रेस झाले. माझ्या वडिलांनी पण घेतले, त्यांनी पण विशालनी पण घेतले. मला पण झालं 2-3 साड्या घेतलेल्या आहे. म्हणजे धमाकेदार माझी भाऊबीज चालली आहे. पण त्याच्यामध्ये थोडीशी एकच कमी होती की माझ्या मम्मीला बरं नाही वाटत आहे. मग ते नव्हतं व्हायला पाहिजे, फक्त तेवढं नाही तर बाकी एकदम सगळं काही एकदम बेस्ट आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे की मी नवीन आयफोन, आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मी नवीन आयफोन घेतलेला आहे. हा मी फर्स्ट व्हिडिओ आहे माझा आयफोनमधून तयार केलेला आहे आणि त्याच्यामधूनच मी तो बनवून तुम्हाला पाठवणार आहे. आणि हा फोन मला माझ्या भावाने दिलेला आहे. तो म्हटला त्यांनी नवीन मोबाईल घेतलेला आहे, त्याच्याकडे ऑलरेडी हा मोबाईल होता आणि त्यांनी नवीन मोबाईल घेतला. म्हटलं दीदी तुला व्हिडिओ काढायला लागतो म्हणून हा घेऊन जा तुला, हा चांगला आहे. भले त्याला लागत होता तो, पण तो म्हटला की तू घेऊन जा, बिंदासपणे घेऊन जातो. तर मग त्याच्यामुळं मग मी त्याचा आयफोनचा फोन घेऊन आले आणि चार्जर घेऊन आलेले. आणि मग हा माझ्या घरी खरं म्हणजे व्हिडिओज काढण्यासाठी तुम्हाला पहिलेच बोलला होतं की तू हा मोबाईल घेऊन जा म्हणून. आणि त्यामुळे मी हा मोबाईल घेऊन आले आणि तो मग आता व्हिडिओ तुमच्यासमोर मी बनवून राहिले. तुम्हाला एकदम मोबाईल दाखवते बॅक कॅमेरा करून. तर हे आयफोनचं चार्जर आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी मोबाईल पण दाखवते तुम्हाला. एक मिनिटचा फ्लॅश बंद करते मग दाखवते. तर तुम्ही बघू शकता मोबाईल हा कसा आहे. हा आयफोन 10 आहे. मला वाटलं नव्हतं मी कधी आयफोन 10 किंवा कोणत्याही प्रकारचा आयफोन घेईल, कारण की माझी एक जिद्द होती की मी स्वतःहून माझ्या स्वतःच्या पहिल्या कमाईने कोणताही मोबाईल घेणार आहे.
म्हणजे माझा हा जर आता जो Vivo Y20 आहे ना, तो जर खराब जर झाला तर मी माझ्या स्वतःच्या पैशाने काही पण घेणार आहे मी आता. तसं घेणार नाही आहे मी. त्याच्यामुळं आता देवाची माझ्यावर कृपा आहे, दिली देवाने. तर तुम्ही बघितला असाल माझा मोबाईल कसा होता तो. तर मग मी अजून काही नवीन नवीन व्हिडिओज घेईन आणि तुमच्यासाठी मी खूप काही वस्तू घेतलेल्या आहे ज्याचे मी व्हिडिओ काढलेले नाही आहे. म्हणजे जसं की माझ्या टेकसाठी म्हणजे माझ्याकडं काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवेल नंतर पुढच्या वेळेमध्ये. जसं की मी लॅपटॉप पण घेतलेला आहे, माझ्या हबीने माझ्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काय काय करणार मी तुम्हाला जसे म्हणजे नवीन नवीन व्हिडिओजमध्ये मी त्याची अपडेट देत राहील तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय.